आणि रात्रीची वेळ होती, 2:30 वगैरे वाजलेले होते. तर टेरेसचा जो दरवाजा आहे ना, त्याच्या टेरेसचा दरवाजा वाजवण्याचा आवाज यायला लागला, धाड 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 धाड. आणि हे तिघही जण धाडकन उठले, म्हणजे त्या आवाज ऐकून एकदम उठले. आणि कुठून आवाज येतो, कुठून आवाज, 1 मिनिट तर कळलंच नाही की एवढा जोरजोरात आवाज येतो म्हणून. ते पटकन त्यांना स्ट्राईक झालं की वरनं आवाज येतो टेरेसच्या इकडनं, म्हणून ते जिन्यावरनं वरती गेले. तर टेरेसचा दरवाजा उघडलेला होता आणि कुलूप जिन्यावरती पडलेलं होतं. ओके. तर त्यांचं असं झालं की हे कसं घडलं, म्हणजे दरवाजा जोरजोरात वाजवला जातोय आणि कुलूप खाली पडलंय वगैरे. तर त्यांना ते थोडं स्ट्रेंज वाटलं. तर ते रात्रभर तसे बऱ्यापैकी जागे होते, त्यांना क्ल्यू मिळत नव्हता की हे काय झालं. त्यांना थोडासा असा अंदाज आला की कदाचित चोर कुठून तरी आला असेल, कारण का त्यावेळेस आमच्या त्या एरियामध्ये, बंगल्या एरियामध्ये चोऱ्या होण्याचा प्रकार बऱ्यापैकी सुरुवात झालेली होती. त्यामुळे त्यांना असा अंदाज आला की कोणतरी वरनं खाली यायचा प्रयत्न करत असेल आणि त्याच्यामुळे दरवाजा तोडायचा प्रयत्न करत असेल. आणि कदाचित त्याला वाटलं की आम्ही घरी आहोत म्हणून तो अर्ध्यातच निघून गेला असेल दरवाजा कुलूप उघडून, म्हणून तसं झालं असेल. त्यांनी त्यांची एक अशी शहानिशा केली आणि ते सॉल्व्ह केलं मॅटर. त्याच्यानंतर 1 दिवसानंतर ते तिघही घरात झोपलेले होते. तर तिच्या नवऱ्याला असं भास व्हायला लागलं की आपण ज्या ठिकाणी झोपलोय ना, तिथे आपल्याला भरपूर थंड वाटतंय, थंडी वाजते आणि थंड वाटतंय असं. म्हणून तो डोळे उघडतो ना, तर तो टेरेसवरती होता, त्याच्या बेडरूम मध्ये नव्हता. ऍक्च्युअल टेरेसवर होता. ऍक्च्युअल टेरेसवरती झोपलेला होता. बापरे.